कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे फोडले, कांदा भाकर खाऊन सरकारचा निषेधही केला। कांद्याला उत्पादन खर्चावरती आधारित भाव, कांदा निर्यातीला अनुदान यासह अनेक मागण्या आहेत, ज्यासाठी हे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलेत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि आता बघा या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीने निर्यातीचं अनुदान दिलं गेलं पाहिजे, त्याच बरोबरीने वाहतुकीचं अनुदान दिलं गेलं पाहिजे। शेतकऱ्याला 500 रुपये अनुदान द्या आणि बांगलादेशाची बाउंड्री बंद झालेली आहे ती चालू करा आणि त्यानंतर श्रीलंका आणि इतर देशांमध्ये कांदा जास्तीत जास्त निर्यात झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही आलोय। आमच्या कांद्याला गेल्या वर्षामध्ये 18 ते 19 रुपये पर केजीचा खर्च आम्हाला येतोय आणि हा कांदा 800-900 रुपये जात असेल तर आमचं कुटुंब आत्महत्या करायला निघालेलं आहे। ही आत्महत्या वाचवण्यासाठी, माझ्या गरीब शेतकऱ्याला वाचवण्यासाठी हे आम्ही मावळे इथं आलेलो आहोत, इथं आंदोलन करतोय आणि या सगळे संघटना एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन करतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।